point is biotic agents of pollinators. That is, in biotic agents, there are 80% of the plants require the help of anther, other living and moving creatures such as insects. That is, here biotic agents are required for the pollination. Therefore, these are the pollinators. The pollinators of biotic agents are insects, birds, then bats, snails, to transfer their pollens from one flower to another. In these biotic agents, it includes living agents. म्हणजे याच्यामध्ये सजीव घटकांचा समावेश आहे की जे परागीभवनाचे काम करणार आहेत, पॉलिनेटर्स म्हणून काम करणार आहेत. याच्यामध्ये इन बायोटिक एजंट्स इट रिक्वायर लिव्हिंग एजंट्स सच ॲज इन्सेक्ट्स, म्हणजे कीटक. बऱ्यापैकी हनीबीज हे काय करतात, पॉलिनेशन करतात, हनीबीज आहेत. त्यानंतर काही माशा आहेत, बर्ड्स, bats, snails, that transfer their pollen grains from one plant to the another plant. That is, a anther of the one flower to the stigma of the another flower. Then these animals, with the help of these animals, the pollen grains are transmitted. Therefore, these are called as biotic agents. About 80% of plants require the help of these biotic agents. म्हणजे मुलांनो लक्षात घ्या की जवळजवळ 80% वनस्पतींना बायोटिक एजंटची गरज लागते. की पॉलिनेशन होण्यासाठी त्या इन्सेक्टची गरज लागते, बर्ड्सची, बॅट्सची, स्नेलची गरज लागते. त्यातला आपण these also sustain our ecosystem and produce natural resources by helping plants to reproduce. आणि ह्या बायोटिक एजंट मुळेच आज आपली इकोसिस्टमचा बॅलन्स पण राहिलेला आहे. जवळजवळ कारण रिप्रोडक्शन हे महत्त्वाचं आहे. रिप्रोडक्शन प्रजननामुळेच पुढच्या पिकं तयार होतील आणि ते पिकं तयार होण्यासाठी ह्या बायोटिक एजंटची गरज आहे. आता याच्यामध्ये आपण पहिला प्रकार बघणार आहे adaptations in entomophilous flower. That is the first pollination. Pollination by insects. Pollination by insects, that is a entomophily. Entomophily. It occurs, म्हणजे जे पॉलिनेशन इन्सेक्ट मार्फत होतं त्यांना आपण एंटोमोफिली म्हणायचं. या शब्दातच अर्थ आहे एंटो मीन्स इन्सेक्ट, म्हणजे इंटो म्हणजे कीटक आणि फिलस म्हणजे पॉलिनेशन. जे पॉलिनेशन कीटकांमार्फत होतं त्यांना आपण एंटोमोफिलस म्हणणार आहे. यामध्ये आपण बघितलं पॉलिनेशन इट ऑकर्स इन रोज, गुलाबाच्या फुलांमध्ये, देन जस्मिन, रोज, जस्मिन या फुलांमध्ये या पद्धतीने एंटोमोफिलस पॉलिनेशन दिसून येतं. मग आता याच्यासाठी या फुलांमध्ये काय अडॅप्टेशन्स पाहिजे, म्हणजे ही फुलं कशी असायला पाहिजे. देअरफॉर अडॅप्टेशन्स इन एंटोमोफिलस, adaptation in entomophilous flowers. Adaptation in entomophilous flowers. म्हणजे ह्या एंटोमोफिलस या फुलांमध्ये अशी अडॅप्टेशन असायला पाहिजे की त्याच्याकडे इन्सेक्ट अट्रॅक्ट होतील. तर याच्यासाठी
शोवी म्हणजे ते पटकन लक्षात येण्यासारखी. ते ऑफन ब्राईटली कलर्ड म्हणजे त्यांचा रंग कसा असणार आहे, शुभ्र रंगाचा, आणि शुभ्र रंगाच्या असल्यामुळे त्याच्याकडे कीटक पटकन अट्रॅक्ट होतात. देन फ्लावर्स प्रोड्यूस स्वीट ऑर्डर. या फुलांमध्ये स्वीट ऑर्डर असायला हवा, म्हणजे त्यांचा सुगंध असायला पाहिजे. हॅव अ नेक्टर ग्लँड्स. त्यांच्यामध्ये नेक्टर ग्लँड्स असणार आहेत. नेक्टर म्हणजे मकरंद तयार करणाऱ्या ग्रंथी त्या फुलांमध्ये असायला पाहिजे. कारण त्याशिवाय ऑर्डर म्हणजे त्याला सुगंध आणि नेक्टर असेल तरच इन्सेक्ट त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल. द स्टिग्मा इज रफ. आता याचा स्टिग्मा हा कसा असणार आहे, रफ. आणि ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हेअर, कारण त्या स्टिग्माला जसं आता आपण इथं म्हटलं की इथं आपण फूल घेतलं तर त्या फुलामधला जो गायनोस्टेम आहे, गायनोस्टेमचा जो भाग आहे, तर त्या स्टिग्मा हे कसा असणार आहे, रफ, स्टिकी, चिकट असणार आहे. आणि त्याच्यामुळे येणारे रफनेला बारीक बारीक केस असणार आहेत की जेणेकरून येणारे पोलन ग्रेन्स त्याला पटकन चिकटून राहतील. म्हणून हा स्टिग्मा असा स्टिकी. ड्यू टू म्युसिलेज सिक्रेशन. हा स्टिकी स्टिग्मा का असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये म्युसिलेजचं सिक्रेशन आहे. म्युसिलेजचं सिक्रेशन असल्यामुळे हा स्टिग्मा स्टिकी असणार आहे. दी पोलन ग्रेन्स. आता येणारे पोलन ग्रेन्स किंवा या फुलाचे पोलन ग्रेन्स कसे असायला पाहिजे, आर स्पायनी. स्पायनी म्हणजे काटेरी. म्हणजे ते पोलन ग्रेन्स आपण बघूया असं बाहेरचं एक्झाईन कसं असणार आहे, आउटर मोस्ट कवरिंग दॅट इज एक्झाईन इज किंवा इथं सुद्धा अशी काटेरी असं पोलन ग्रेन असायला पाहिजे की जेणेकरून स्पायनी असेल तर ते चिकटून राहण्यासाठी त्याची मदत होते. अँड सराउंडेड बाय येलो स्टिकी सबस्टन्स कॉल्ड पोलन किट. आणि त्या सराउंडिंगला याला कडेला येलो कलरचं स्टिकी सबस्टन्स असणार आहे. स्टिकी म्हणजे चिकट असा द्रव त्या पदार्थ त्याच्या सराउंडिंगला असणार आहे पोलन ग्रेनच्या, की जेणेकरून त्याला चिकटण्यास मदत होईल. सम प्लांट्स हॅव स्पेशल अडॅप्टेशन्स फॉर द इन्सेक्ट व्हिजिटर टू हेल्प इन क्रॉस पॉलिनेशन. एक्झाम्पल लिव्हर मेकॅनिझम और टर्न पाईप मेकॅनिझम इन सॅल्विया. सॅल्विया फुलामध्ये किंवा आपण म्हणूया पी प्लांटमध्ये लिव्हर मेकॅनिझम आहे. लिव्हर मेकॅनिझम हे खूप सुंदर मेकॅनिझम आहे. यामध्ये काय दिसतं तुम्हाला की फुलामध्ये, म्हणजे आता आपण याचं एक्झाम्पल आहे सॅल्विया फ्लॉवर. सॅल्विया फुलामध्ये जर आपण बघितलं तर कीटक येऊन त्या फुलामध्ये जेव्हा कीटक येणार आहे तेव्हा फुल आकाराने मोठे आहे, त्याच्या वरची पाकळी ही आकाराने मोठी असते आणि खालच्या पाकळ्या ह्या छोट्या असतात. फुल कीटक त्याच्यामध्ये जेव्हा आत एंट्री करतो तेव्हा आत एंट्री केल्या तो ज्या अँड्रोशियम वरती जाऊन बसतो तेव्हा अँड्रोशियमची अशी रचना असते की वरचे जे त्याचे स्टॅमेन्स आहेत ते काय करतात, कीटक आत आल्या वरच्या स्टॅमेन कडून त्याच्यावरती पोलन ग्रेन डिपॉझिट केलं जातं. या पद्धतीनं या फुलांमध्ये लिव्हर मेकॅनिझम म्हणजे तरफ जशी असते, खालचा छोटासा भाग त्याला आपण दाबलो की वरच्या भागाला त्याच्यावरती काय केलं जातं, पोलन ग्रेन त्याच्यावरती शिंपडले जातात. आणि ही किंवा याला टर्न पाईप मेकॅनिझम सॅल्विया फ्लॉवर या पद्धतीनं ह्या प्लांट्समध्ये स्पेशल मेकॅनिझम दिसून येतं. याला आपण इंटोमोफिलस फ्लॉवर असं म्हणायचं आहे. याचं एक्झाम्पल आहे सॅल्विया आणि पी प्लांट. In biotic pollinations, plants are adapted to encourage the specific pollinators they need. म्हणजे इथं बायोटिक पॉलिनेशन मध्ये काही वनस्पतींमध्ये सुद्धा पॉलिनेटर्सना गरज जशी असेल त्या पद्धतीने वनस्पतींना सुद्धा काय करावं लागतं, थोडेसे अडॅप्टेशन्स करायला लागतात. आणि त्यावेळेला दे आर सेड टू हॅव डेव्हलप्ड पॉलिनेशन कॉन्ट्रिव्हन्स. म्हणजे हा योगायोग आहे की काही
पॉलिनेशन्स बाय बर्ड्स. आता बर्ड्स मार्फत होणारं पॉलिनेशन जे आहे ते आपण इथं बघूया. बर्ड मार्फत होणारं पॉलिनेशन म्हणजे पक्ष्यांमार्फत होणारे जे पॉलिनेशन आहे. आता आपण इन्सेक्ट मार्फत होणारं बघितलं. आता यानंतर आपण बर्ड्स मार्फत म्हणजे हा पॉलिनेशनचा दुसरा प्रकार आहे बायोटिक एजंटचा बाय बर्ड्स. आणि बर्ड्स मार्फत जे पॉलिनेशन होतं त्याला आपण ऑर्निथोफिली असं आपण म्हणतो. ऑर्निथोफिली. Ornithophilia. Here only a few types of birds are specialized for pollination. म्हणजे या प्रकारात जर आपण बघितलं तर काहीच पक्षी म्हणजे सगळेच पक्षी पॉलिनेशन करतात असं नाहीये. काही पक्षी मात्र पॉलिनेशन करत असतात. तर त्याच्यासाठी दे हॅव युजुअली असे कोणते पक्षी आहेत की जे पक्षी आकाराने लहान आहेत. दे हॅव स्मॉल साइज अँड अ लॉंग बीक. म्हणजे आकाराने ते पक्षी लहान आहेत पण त्याची चोच मात्र लांबट आहे. एक्झाम्पल आहे याचं सनबर्ड. सनबर्ड्स. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे ह्युमिंगबर्ड. सनबर्ड as well as hummingbird. Then some ornithophilous plants are bombax. काही ornithophilous plants त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे बॉम्बॅक्स. त्यानंतर कॅलिस्टेमम, बॉटल ब्रश आणि ब्युटिया या वनस्पतींमध्ये सुद्धा पक्ष्यांमार्फत काय होतं पॉलिनेशन होते. देन ॲडॅप्टेशन इन ऑर्निथोफिलस फ्लावर. आता मग अशा पद्धतीनं पक्ष्यांमध्ये होणारं जे पक्ष्यांद्वारे होणारं जे पॉलिनेशन आहे तर त्या पॉलिनेशन होण्यासाठी त्या वनस्पतींमध्ये त्या फुलांमध्ये सुद्धा काही ॲडॅप्टेशन्स असावे लागतात. ते ॲडॅप्टेशन जे आहेत ते आपण आता पाहणार आहोत. ॲडॅप्टेशन्स इन ornithophilous flowers. Ornithophilous flowers. Here flowers are usually brightly colored. आता ऍक्च्युली पहिल्यांदा जर बघितलं तर यातले फ्लावर्स आर युजुअली ब्राईट पिंक कलर. म्हणजे ऍक्च्युली फुलं कशी असावी लागतात शुभ्र रंगाची असावी लागतात. म्हणजे हे स्पेसिफिक ॲडॅप्टेशन या फुलांमध्ये असावं लागतं शुभ्र रंगाची. ही फुलं शुभ्र कलरची असेल तर त्याच्याकडे बर्ड पक्षी त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल. आणि त्यामुळे पक्ष्यांना पटकन दिसण्यासाठी त्याला ब्राईट कलर असावे लागतात त्या फुलांना. लार्ज ही फुलं कशी असावी लागतात आकाराने मोठी आणि शोवी म्हणजे पटकन दिसून येणारे. दे सिक्रीट प्रोफ्यूज अँड डायल्यूट नेक्टर. यांच्यामध्ये नेक्टर पण असावा लागतो. म्हणजे दे हॅव नेक्टर म्हणजे त्याच्याकडे मकरंद पण असावा लागतो. दे पोलन ग्रेन्स आर स्टिकी अँड स्पायनी. पोलन ग्रेन्स जे आहेत त्यातले हे पोलन ग्रेन्स स्टिकी अँड स्पायनी. म्हणजे यातले पोलन ग्रेन्स हे स्टिकी चिकट आणि स्पायनी म्हणजेच एक प्रकारे त्याच्यावरती काटेरी पोलन ग्रेन्स हे असायला हवेत. फ्लावर्स आर जनरली विदाउट फ्रॅग्रन्स. ही फुलं जी आहेत यांना फ्रॅग्रन्स म्हणजेच ओडर म्हणजे स्मेल असायलाच पाहिजे असं काही नाही आहे. कारण ॲज बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. कारण पक्ष्यांना सेन्स ऑफ स्मेल हे कमीत कमी डेव्हलप झालेलं असतं. तेव्हा ते पक्षी फुलांच्या सुवासावरून त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार नाही आहे. आणि म्हणून त्या फुलांना सुगंध असायलाच पाहिजे असं काही नाही आहे. म्हणजे सुगंध नसला तरी त्याच्याकडे पक्षी अट्रॅक्ट होऊ शकतात. म्हणून या पक्ष्यांमार्फत होणारं पॉलिनेशन आहे. म्हणून याला आपण ऑर्निथोफिलस टाइप ऑफ पॉलिनेशन म्हणणार आहे. हे बर्ड्स मार्फत होतं. याचं एक्झाम्पल आहे सनबर्ड, ह्युमिंगबर्ड.
बॅट मार्फत होणारं पॉलिनेशन. पॉलिनेशन बाय बॅट्स. पॉलिनेशन बाय बॅट्स. आता आपण बॅट्स म्हणजे वटवाघळामार्फत जे पॉलिनेशन करणार आहे याला आपण चिरोप्टेरोफिली असं आपण म्हणणार आहे. चिरोप्टेरोफिली. यामध्ये चिरोप्टेरोफिली असं म्हणजे त्या बॅट मार्फत वटवाघळाकडून होणारं पॉलिनेशन आहे. बॅट्स कॅन ट्रान्सपोर्ट पोलन्स ओव्हर लॉंग डिस्टन्स. वटवाघळं जे असतात ते पोलन ग्रेन ट्रान्सफर करतात. अगदी खूप दूरवरच्या अंतरापर्यंत हे पोलन ग्रेन ट्रान्समिट करतात. These are ट्रान्सपोर्ट पोलन्स ओव्हर लॉंग डिस्टन्स. म्हणजे खूप दूरवरच्या अंतरापर्यंत हे पोलन ट्रान्समिट करतात. समटाइम्स सेव्हरल किलोमीटर्स. काही वेळेला ते काही किलोमीटर अंतरापर्यंत हे पोलन ग्रेन ट्रान्समिट करतात. Adaptations in Chiropterophilus flowers. आता या चिरोप्टेरोफिलस म्हणजे चिरोप्टेरोफिली म्हणजेच बॅट मार्फत होणारं पॉलिनेशन. मग याच्यासाठी ज्या फुलांमध्ये बॅट मार्फत होणारं पॉलिनेशन आहे मग त्या फुलांमध्ये कोणते अडॅप्टेशन पाहिजे म्हणजे यामध्ये फुलं कशी असायला पाहिजे. तर पहिलं आहे अडॅप्टेशन्स म्हणजे याच्या फुलांमध्ये कोणते अडॅप्टेशन्स असायला हवे. तर त्यातल्या अडॅप्टेशन्स काय बघा. पहिलं, these flowers are dull color. म्हणजे त्या फुलांमध्ये डल कलर म्हणजे ते शुभ्र कलरचे असायला पाहिजे तसं काही नाही आहे. डल कलरचे म्हणजे कलर एकदम कमी असला तरी चालेल. विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. पण सुगंध मात्र भरपूर असायला पाहिजे. विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर चांगला सुगंध वास असायला पाहिजे. Then they secrete abundant nectar. They secrete abundant nectar. म्हणजे त्याच्यामध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणात नेक्टर पाहिजे. मकरंद भरपूर पाहिजे. Flowers produce large amount of edible pollen grains. ही फुलं खूप मोठ्या प्रमाणात edible म्हणजे चांगल्या प्रमाणात पोलन ग्रेन तयार करणारी असावी. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पोलन ग्रेन याच्यामध्ये या फुलांमध्ये तयार व्हायला हवे. एक्झाम्पल आहे अँथोसिफालस दॅट इज अ कदंब ट्री. देन अडॅन्सोनिया दॅट इज अ बोबाब ट्री आणि कायगेलिया दॅट इज अ सॉसेज ट्री. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे चिरोप्टेरोफिलस फ्लावरचे हे एक्झाम्पल आहेत. इथपर्यंत ह्या बायोटिक एजंटचा भाग संपलेला आहे. म्हणजे बायोटिक एजंट मध्ये आपण पक्ष्यांमार्फत, वटवाघळामार्फत आणि कीटकांमार्फत होणारं पॉलिनेशन पाहिलेलं आहे. आता यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आहे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस मध्ये outbreeding devices that is it is also called as a contrivances. It is also called as a contrivances. Here many plants have mechanism that discourage or prevent self pollination. काही वनस्पतींमध्ये असं मेकॅनिझम असतं की तिथे सेल्फ पॉलिनेशन स्वयंपरागण शक्यच नाहीये, शक्य नसतं. टू प्रमोट क्रॉस पॉलिनेशन, मग तिथं काय शक्य आहे? क्रॉस पॉलिनेशन म्हणजे परपरागण. आणि त्या ठिकाणी आणि मग ह्या क्रॉस पॉलिनेशनला उत्तेजना देण्यासाठी इन्क्रीज जेनेटिक डायव्हर्सिटी. कारण एकच आहे, कारण तिथे जेनेटिक डायव्हर्सिटी येऊ शकते. जेनेटिक म्हणजे जनुकीय, डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. Plants have evolved a wide variety of
sexuality. In this case, the plants bears either male or female flower. म्हणजे ह्या प्लांट मध्ये असे काही प्लांट असतील की त्याच्यामध्ये फक्त मेल फ्लॉवर, हा मेल फ्लॉवर असेल. मेल फ्लॉवर म्हणजे फक्त याच्यामध्ये अँड्रोशियम एवढाच असणार आहे. अँड्रोशियम म्हणजे हे मेल फ्लॉवर्स आहे. म्हणजे याच्या अर्थ इज कॉल्ड डायोसिझम. म्हणजे असे काही वनस्पती असणार आहेत की त्याच्यामध्ये फक्त मेल फ्लॉवर्स असतील, म्हणजे ज्या फुलामध्ये फक्त अँड्रोशियम प्रेझेंट आहे. किंवा असे काही फ्लॉवर्स की ज्याच्यामध्ये फक्त गायनोशियम प्रेझेंट आहे. गायनोशियम प्रेझेंट असेल तर ते फिमेल फ्लॉवर. ॲज फ्लॉवर्स आर युनिसेक्शुअल, सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. आता इथे फुलं ही युनिसेक्शुअल असल्यामुळं इथं सेल्फ पॉलिनेशन युनिसेक्शुअल असल्यामुळं इथं सेल्फ पॉलिनेशन शक्य नाही. बघा, कारण अशी काही फुलं असतील की आता इथं फक्त हे मेल फ्लॉवर आहे आणि मेल फ्लॉवर असल्यामुळे ते गायनोशियमच नसेल तर 100% इथं सेल्फ पॉलिनेशन होणं शक्य नाही. आणि म्हणून अशा वनस्पतीला आपण काय म्हणणार आहे? मोनोसियस. मोनो म्हणजे सिंगल, मोनोसियस. मोनोसियस. मोनो मीन्स सिंगल आणि सियस मीन्स सेक्स. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच सेक्स ऑर्गन प्रेझेंट आहे. म्हणजे आयदर मेल, दॅट इज आयदर अँड्रोशियम और गायनोशियम. देअरफॉर तिथं एक तर फक्त एकच सेक्स ऑर्गन या फुलांमध्ये प्रेझेंट असणार आहे. मग अँड्रोशियम असेल तर तो मेल म्हणजे नर फूल असणार आहे ते, आणि गायनोशियम असेल तर ते मादी फूल असणार आहे. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन टोटली टाळलं जातं, होणारच नाही, शक्यच नाही. आणि त्यामुळं याचं एक्झाम्पल आहे अशा पद्धतीने हे कोणत्या वनस्पती आहेत तर मलबेरी, शिवाय मेज म्हणजे मका, हे डायोसिस आहे. मलबेरी आणि पपया, पपईचं झाड, त्यानंतर मलबेरी तुतूचं झाड आणि मका, या फुलांमध्ये युनिसेक्शुअलिटी आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे दुसरं डायकोगॅमी. म्हणजे दुसरा यातला अडॅप्टेशन डिव्हाइसेस आहे डायकोगॅमी. Dichogamy. In this device, anthers and stigmas mature at different times in a bisexual flower so as to prevent self-pollination. म्हणजे या डिव्हाइस मध्ये अँथर आणि स्टिग्मा मॅच्युअर ॲट डिफरंट टाइम. म्हणजे आता बघा, एकाच फुलामध्ये जरी अँथर आणि स्टिग्मा जरी असले तरी ते मॅच्युअर मात्र ॲट अ टाइम होणार नाही, वेगवेगळ्या वेळेला होणार आहे. आणि ॲट अ टाइम मॅच्युअर झाले तर त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन शक्य आहे. पण ते वेगवेगळ्या वेळेला मॅच्युअर होत असतील, म्हणजे काही वेळेला पोलन ग्रेन लवकर मॅच्युअर होत असेल पण ओव्हिल होत नसतील, त्याचा अर्थ ते दोन्ही ॲट अ टाइम मॅच्युअर होत नसतील, परिपक्व होत नसतील तर सेल्फ पॉलिनेशन त्याच्यामध्ये शक्य नाही आहे. सो ॲज टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन इट कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू 2 टाइप्स. आता याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत, प्रोट्रॅन्ड्री अँड प्रोटोगायनी. म्हणजे याच्यामध्ये 2 प्रकार आहेत पुन्हा, प्रोटॅन्ड्री आणि प्रोटोगायनी. Protandry. In this type, androecium matures either than the gynoecium. Example in the disc florets of sunflower. म्हणजे या प्रोटॅन्ड्री हा प्रकार जो आहे तो आपल्याला सूर्यफुलामध्ये दिसतो, सनफ्लॉवर मध्ये, सूर्यफुलामध्ये दिसतो. त्यामध्ये काय होतं की अँड्रोशियम लवकर मॅच्युअर होतं गायनोशियम पेक्षा. अँड्रोशियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन द गायनोशियम. अगदी अँड्रोशियम सगळ्यात पहिला मॅच्युअर होतात आणि गायनोशियम नंतर मॅच्युअर होतं. त्यामुळे तिथं सेल्फ पॉलिनेशन शक्य नाही आहे. म्हणजे हा एक प्रकार काय झाला, याच्यामुळे सेल्फ पॉलिनेशन टाळलं जातं. त्या प्रोटोगायनी यामध्ये काय होतं, इन दिस टाइप गायनोशियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन अँड्रोशियम. बरोबर याच्या हा अगेन्स्ट आहे, उलटा आहे. त्याच्यामध्ये गायनोशियम पहिल्यांदा मॅच्युअर होतात आणि अँड्रोशियम नंतर मॅच्युअर होतात आणि यामुळे तिथं
पॉलिनेशन टाळलं जातं. याचं एक्झाम्पल आहे ग्लोरिओसा. एक्झाम्पल आहे ग्लोरिओसा. ग्लोरिओसा. त्यानंतर आहे प्रीपोटेन्सी. प्रीपोटेन्सी हा झाला डायकोगॅमीचा प्रकार. आता पुढचा भाग आहे प्रीपोटेन्सी. प्रीपोटेन्सी प्रीपोटेन्सी यामध्ये pollen grains of other flowers germinate rapidly over the stigma than the pollen grains from the same flower. Example apple. म्हणजे आता ह्याचा हा काय प्रकार आहे की याच्यामध्ये ऍपल म्हणजे सफरचंदामध्ये काय घडून येतं की जरी एकाच फुलाच्या pollen grains म्हणजे आता आपण म्हणूया इथं स्टिग्मा आहे हा, ह्या स्टिग्मावरती pollen grain येऊन डिपॉझिट झाले, पण झाले तरी बाहेरून आलेले pollen grains जे आहेत इतर झाडांचे आलेले pollen grains जे आहेत ते लवकरात लवकर जर्मिनेट होतात, पण या स्वतःच्याच फुलाच्या आलेले pollen grain ते लवकर इथं जर्मिनेट होत नसतील तर त्यामुळे सुद्धा सेल्फ पॉलिनेशन शक्य नाही. म्हणजे याच फुलाचे pollen grains जरी याच्यावरती डिपॉझिट झाले तरी ते लवकर जर्मिनेट होत नाही. त्याला आपण म्हणायचं आहे प्रीपोटेन्सी. आणि त्यामुळे बाहेरून येणारे क्रॉस पॉलिनेशन मधून येणारे pollen grains जे आहेत ते लवकर जर्मिनेट होत असतील तरच त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार आहे. कारण जर्मिनेट झाले म्हणजे त्याच्यामध्ये पोलन ट्यूब तयार होईल. पोलन ट्यूब तयार झाले तरच ते खाली जातील आणि ओव्हरी बरोबर फर्टिलाइज होतील. आणि म्हणून इथं हे त्याच्यामुळे स्वतःचेच पोलन ग्रेन लवकर जर्मिनेट न झाल्यामुळे इथं सेल्फ पॉलिनेशन टाळता येतं. त्यानंतर असं एक्झाम्पल आहे ऍपल. सफरचंदामध्ये या पद्धतीनं काय होतं प्रीपोटेन्सी म्हणजे या पद्धतीने सेल्फ पॉलिनेशन टाळलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे याचा पुढचा भाग आहे हेटेरोस्टायली. Heterostyle. In some plants like Primula, काही प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे Primula. In some plants like Primula, primrose, there are 2 or 3 forms of types of flower in which stigmas and anthers are placed at different levels. Heterostyle and heteroanthe. This prevents the pollens from reaching the stigma and pollinating each. म्हणजे आता हेटेरोस्टायली या शब्दाचा अर्थ आहे हेटेरोमॉर्फी. हेटेरोमॉर्फी म्हणजे झाड एकच आहे पण त्याला फुलं वेगवेगळ्या प्रकारची लागत असतील. फुलांचा प्रकार वेगळा असेल, फुलं वेगवेगळ्या प्रकारे लागत असतील म्हणजे 2 ते 3 प्रकारची फुलं जर लागत असतील त्याच्यामध्ये पण वेगवेगळी फुलं आहेत. त्याचा अर्थ काय त्याच्यामध्ये स्टिग्मा आणि अँथरची पोझिशन पण काय असेल वेगवेगळ्या ठिकाणी असतील. तर ते एकाच वेळेला ते पोलन ग्रेन्स आणि स्टिग्मा ते मॅच्युअर झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते फलन होत नसेल म्हणजे ते एका वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे आणि वेगवेगळे स्ट्रक्चर असल्यामुळे त्याच्यामध्ये ते ॲट अ टाइम मॅच्युअर झाल्यानंतर ते एकत्र येत नसतील तर त्यामुळे सुद्धा सेल्फ पॉलिनेशन होत नाही. आणि या पद्धतीचं पॉलिनेशन कुणामध्ये प्रकार यामुळे सुद्धा पॉलिनेशन थांबवलं जातं. सेल्फ पॉलिनेशन घडून येत नाही म्हणून याला म्हणायचं आहे हेटेरोस्टायली. Therefore, in heteromorphic flowers, pollen grains produced from anther pollinate stigmas produced at the same level. Then hercogyne. Hercogyne हा प्रकार जो आहे hercogyne.
Carpogamy. It is a mechanical device to prevent self pollination. हे एक प्रकारचं मेकॅनिकल डिव्हाइस आहे की याच्यामुळे सेल्फ पॉलिनेशन पूर्णपणे काय होतं टाळलं जातं. इन अ बायसेक्शुअल फ्लावर, in plants natural physical barrier is present between two sex organs and avoid contact of pollen with stigma of same flower. Example है Calotropis, that is a pentangular stigma is positioned above the levels of the anthers, that is a pollinia. म्हणजेच आता बघा काही फुलांमध्ये मी ते फूल काढून दाखवते. या फुलांमध्ये आपण बघितलं पोलन फुलामध्ये जर आपण बघितलं तर हा गायनोशियम आकाराने एकदम उंच असेल आणि त्याचे तो हा गायनोशियम आहे आकाराने एकदम उंच. म्हणजे याच्यामध्ये अशा पद्धतीने मेकॅनिकल डिव्हाइस असा आहे की ज्याच्यामुळं आता हे फुल बायसेक्शुअलच आहे. कारण बघा हे गायनोशियम आहे, इथं ओव्हिल्स आहे, ओव्हिल्स असल्यामुळे हा ओव्ही हे ओव्हिल्स स्टाईल स्टिग्मा. आणि जर आपण बघितले तर याचे अँथर्स इथे आहेत. आता हे अँथर्स इथे असल्यामुळे काय होतील बघा, हे अँथर्स इथे आहे, तिथले पोलन ग्रेन याच्यावरती जाऊन डिपॉझिट कसं होणार, म्हणजे याचा अर्थ गायनोशियमची उंची जास्त, त्यामुळे इथं गायनोशियमची उंची जास्त असल्यामुळे स्टिग्मा उंच आकाराने आणि त्यामुळे ह्यामध्ये बघितलं आपण तर हा फिजिकल बॅरियर आहे की स्टिग्मा आणि अँथर एकाच फुलामध्ये आहे पण स्टिग्माची उंची जास्त, अँथर्स खाली आहे, त्यामुळे या दोघांचं कॉन्टॅक्ट होणं सुद्धा शक्य नाही आहे. आणि त्यामुळे हा सुद्धा त्यातला नैसर्गिकपणे हा मेकॅनिकल बॅरियर आहे की त्याच्यामुळे तिथं पॉलिनेशन होणार नाही आणि म्हणून इथं सेल्फ पॉलिनेशन स्वयंपरागण टाळता येतं. असं याचं एक्झाम्पल आहे कॅलोट्रॉपिस. कॅलोट्रॉपिसच्या फुलामध्ये पेंटॅग्युलर स्टिग्मा आहे, म्हणजे बघा असंच पेंटॅग्युलर पाच बाजूला त्याचा स्टिग्मा आहे आणि त्यामुळे तिथं या पोझिशनमुळं आकाराने उंच आणि त्या वेगवेगळ्या दिशेला त्याचे स्टिग्मा असल्यामुळं पेंटॅग्युलर 5 अँगलमध्ये स्टिग्मा असल्यामुळं इथले अँथर्स तिथं जाऊन डिपॉझिट अँथर्समध्ये पोलन ग्रेन डिपॉझिट होणं जाऊन त्याच्यावरती पडणं हे शक्य नाही आहे आणि त्यामुळे हे कार्पोगॅमी म्हणजे या पद्धतीने इथं पॉलिनेशन आपल्याला दिसून येतं. त्या पॉलिनेशन याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन शक्य नाही आहे पण क्रॉस पॉलिनेशन शक्य आहे आणि म्हणून ह्याला आपण कार्पोगॅमी हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे डिव्हाइस असं आहे. त्यानंतर आहे सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी, सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी याच्यामध्ये सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी हे एक आउटब्रीडिंग डिव्हाइस आहे. हे लास्ट आहे सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी, दॅट इज अ सेल्फ स्टरिलिटी. स्टरिलिटी म्हणजे जे प्रजनन करू शकत नाही. दिस इज अ जेनेटिक मेकॅनिझम ड्यू टू विच जर्मिनेशन ऑफ पोलन ऑन स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज इनहिबिटेड. एक्झाम्पल टोबॅको अँड पिया. म्हणजे याच्यामध्ये हे जेनेटिक मेकॅनिझम असं आहे की ज्याच्यामध्ये एकाच फुलाच्या स्टिग्मावरती त्याच्याच फुलाचे पोलन ग्रेन्स जर्मिनेट होत नाहीत. म्हणजे हा एक जेनेटिक मेकॅनिझम आहे की ज्याच्यामध्ये जर्मिनेशन ऑफ पोलन ऑन स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज इनहिबिटेड. इनहिबिटेड म्हणजे रोखलं जातं. म्हणजे इथं एकाच फुलाच्या म्हणजे उदाहरणार्थ त्याचा टोबॅको, तंबाखूमध्ये एकाच तंबाखूच्या ज्या
नाही. हे जेनेटिक डिसॅबिलिटी आहे, त्याच्यामध्ये जेनेटिक डिफॉर्मिटी आहे किंवा आपण त्याला म्हणूया की हे इनिबिट केलं जातं, रोखलं जातं की त्याचेच पोलन ग्रेन त्याच्यावरती त्याच स्टिग्मावरती जर्मिनेट होत नाही. जरी तिथं ते पोलन ग्रेन स्टिग्मावरती आले तरी ते तिथं जर्मिनेट होणार नाही. आणि म्हणून आपण याला काय म्हणायचं आहे, सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. आणि त्यामुळे सुद्धा सेल्फ पॉलिनेशन, स्वयंपरागण रोखलं जातं. आणि म्हणून हे सगळे कन्सेप्ट जे आहेत हे, आणि म्हणून इथं क्रॉस पॉलिनेशनच शक्य आहे तंबाखू या वनस्पतीमध्ये. आणि म्हणून या सगळ्या मेथडना आपण आता जे पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आहेत की हा निव्वळ हे नैसर्गिक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये नैसर्गिक गोष्टीद्वारे हे असे काही आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आहेत की ज्यामुळं काही वनस्पतीमध्ये सेल्फ पॉलिनेशन होत नाही.